मोदी सरकार जात निहाय जनगणना करणार आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत या संदर्भातली माहिती दिली आहे। जात निहाय जनगणना करण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय। देशभरात जात निहाय जनगणना करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सातत्याने करत होते। त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी मोदी सरकारवर टीकेची झोडही उठवत होते। दरम्यान आता राजकीय विषयावरील केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने जात निहाय जनगणनेचा महत्त्वाचा निर्णय घेतला आणि त्यानुसार आगामी जनगणनेमध्ये जात निहाय जनगणना केली जाईल। यामुळे आता आगामी जनगणनेत जातीय नोंदी केल्या जातील। भारतीय राज्यघटनेनुसार जनगणना करण्याचा केंद्र सरकारला अधिकार आहे। याआधी विविध राज्यांनी जातीय सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण बघतोय आगामी जनगणनेमध्ये जात निहाय जनगणना होणार आहे। केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला है। जातियों की गणना एक सर्वे के स्थान पर मूल जनगणना में ही सम्मिलित होनी चाहिए। इससे यह सुनिश्चित होगा कि समाज आर्थिक और सामाजिक दृष्टि से मजबूत होगा और देश की प्रगति भी निर्बाध चलती रहेगी। आज दिनांक 30/4/2025 के दिन प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में राजनीतिक विषयों की कैबिनेट समिति ने यह निर्णय लिया है कि जातियों की गणना को आने वाली जनगणना में सम्मिलित किया जाए। केंद्रीय मंत्री सन्माननीय वैष्णवजींनी देशामध्ये जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला, त्यांचा आम्ही मनापासून स्वागत करतो। खरं तर ही मागणी आणि संघर्ष सातत्यानं राहुलजींनी हाती घेतला होता की याचं एकदा या संपूर्ण याचं स्क्रीनिंग झालं पाहिजे आणि ज्यांची जेवढी संख्या भारी किंवा त्यांची तेवढी हिस्सेदारी या भूमिकेतून ही भूमिका सातत्यानं आम्ही मानलेली आहे। आज मात्र ती घोषणा झाल्यामुळे निश्चितच आम्हाला आनंद आहे आणि आम्ही स्वागतही करतो। काँग्रेस पक्षाने सुद्धा वेळोवेळी या विषयावरती मागणी केली होती। आमच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा आम्ही प्रसिद्ध केलं होतं की पुन्हा एकदा जनतेने आम्हाला राज्यामध्ये सत्तेवरती बसवल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केंद्र सरकारच्याकडे मागणी केली जाईल आणि आज मी केंद्र सरकारचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमित भाई शाह आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी मनापासून आभार मानतो।